नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही 10वी पास असाल तर गुप्तचर विभागामध्ये 10वी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी भरती निघालेली आहे। तर ही भरती कोणत्या पदासाठी होणार आहे आणि याची पात्रता काय राहणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर गुप्तचर विभाग म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो यामध्ये एमटेस या पदाची भरती निघालेली असून एकूण जागा असणार आहे 362। तर आता आपण पाहणार आहोत याची पात्रता काय मागितली आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे भरावा लागेल। तर बघा मित्रांनो, मल्टीटास्किंग स्टाफ जनरल एक्झाम 2025 पदाचं नाव आहे एमटीएस, ठीक आहे। आणि एकूण जागा आहे 362 आणि यामध्ये मुंबईच्या जागा ज्या त्या 22 आहे आणि नागपूरच्या ज्या जागा आहे त्या 2च आहे। तर नागपूरच्या एकूण 2 जागा, एक ओबीसीची आहे आणि एक ईडब्ल्यूची आहे, ठीक आहे। महाराष्ट्रामध्ये 24 जागा दिलेल्या आहे, टोटल 362 जागा आहे। तर यासाठी जो तुम्हाला पगार मिळणार आहे तो आहे 18,000 ते 56,900 रुपये, ठीक आहे। आणि याची जी पात्रता मागितली आहे मित्रांनो, लक्षात ठेवा फक्त 10वी पास असणे गरजेचं आहे आणि तुमच्याकडे डोमिसाइल असणे गरजेचं आहे। लक्षात ठेवायचं, डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी मागितलेलं आहे, ठीक आहे। डोमिसाइल सर्टिफिकेट चालेल, तुमचं नसेल तर काढून घ्या। 14 डिसेंबर 2025च्या अगोदर तुम्ही ते डोमिसाइल काढू शकता। तर याची जी वयोमर्यादा द्या 18 ते 25 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि यामध्ये जे SC ST उमेदवार असणार आहे त्यांना 5 वर्ष अधिक। बघा मित्रांनो, ही वयोमर्यादा तुमची 14 डिसेंबर 2025 नुसार ठरवण्यात आलेली आहे। यामध्ये SC ST ला 5 वर्ष अधिक असणार आहे आणि जे ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांना 3 वर्ष अधिक या ठिकाणी राहणार आहे। तुमची नियुक्ती या ठिकाणी एक्झामद्वारे होणार आहे। सिलेबस दिलेला आहे बघा, जनरल अवेअरनेस 40 प्रश्न, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 20 प्रश्न, नंबरिकल ॲनालिटिक अँड लॉजिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग 20 प्रश्न आणि इंग्लिश लँग्वेज 20 प्रश्न। 100 प्रश्न असणार आहे, 100 मार्क्स असणार आहे आणि वेळ असणार आहे 1 तासाचा। आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे एक्झाममध्ये, 1/4 प्रमाणे निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे। आणि या ठिकाणी तुमचा पेपर दुसरा पण होणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन याचा पण पेपर होणार आहे आणि याला पण 50 मार्क्स दिल्या जाणार आहे, ठीक आहे। तर बघा मित्रांनो, एक्झाम सेंटर महाराष्ट्रासाठी अमरावती असणार आहे, छत्रपती संभाजीनगर असणार आहे। नंतर या ठिकाणी जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे, लक्षात ठेवायचं। तर बघा मित्रांनो, एक्झाम शुल्क आहे ओपन OBC EWSला 650 रुपये, लक्षात ठेवायचं। ओपन OBC EWSला 650 रुपये आणि जे SC ST महिला कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांना या ठिकाणी 550 रुपये फी भरावी लागेल, ठीक आहे। लक्षात ठेवायचं, SC ST महिला, अपंग, माजी सैनिक यांना 550 रुपये आणि ओपन OBC EWS पुरुष 650 रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। कारण अर्ज भरायला सुरुवात जी आहे हे 22 तारखेपासून झालेली आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे 14 डिसेंबर। 14 डिसेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। 14 डिसेंबर याची अंतिम तारीख आहे। अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि 14 डिसेंबर याची अंतिम तारीख आहे। 14 डिसेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। 14 डिसेंबर याची अंतिम तारीख आहे। संपूर्ण PDF लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा, त्यावर तुम्हाला PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे। तो व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।